तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे, होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासात एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसात एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला, तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही, पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे पुढे आयरा गायरा माणूस नाहीये, तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी, मी आले तुले करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काढा त्यांच्या तोंडातलं सत्य. हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडनं काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभावने एक फोन केला, जाणार नाही, हा जाणार की नाही, हात उचलून दाखवा सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार, फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल. न्याय मिळणारच नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत. पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात ते, काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होतं. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर. ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे हा क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे बीड मधलं थांबवा, बीड मधलं थांबवा. ते अंधारे, सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं. यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण यांचे, दारूचे पण यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. शिवाय घालणारे फोन येतात मला. आज सगळ्यांना एक सांगायचंय, हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय, मी जातीने वंजारी आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणूनच लढायला उभा राहिलो. हे जातपीत काही मध्ये येत नाही हो. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जिथे
जितेंद्रने कधी जातपातीचा नाही विचार केला. तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून असं मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण का त्याच्या एक आवाड नावाचा पोरगा होता, त्याच्यात हात घातला मी. आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कशी शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला, त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो. भीमसैनिक कुठे गेला आमचा?